मित्रांनो नमस्कार. काल रात्री 11:30 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक रील समोर आली. ते आता रील स्टार झालेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणाईच्या आंदोलनाचा एवढा खोलवर परिणाम त्यांच्यावर झाला आहे की ते आता रील्स करायला लागलेले आहेत. आणि ही रील तुम्ही सगळ्यांनीच पाहिली असेल, त्यातले मुद्देही तुम्ही सगळ्यांनीच ऐकले असतील. तर ही रील का तयार झाली माहिती आहे का तुम्हाला? एका 15 वर्षाच्या तरुणीने त्या आंदोलनामध्ये त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या सांगण्याचं असं आहे की तिने मला शिव्या दिल्या आणि फक्त मलाच शिव्या देऊन ती थांबली नाही, तर माझ्या स्वर्गीय आईलाही आईवरूनही त्यांनी आईला शिव्या दिल्या नाही. ते असं म्हणतात की माझ्या आईलाही शिव्या दिल्या, पण खरं हे असेल की त्यांच्या आईवरून त्यांना शिवी दिली असेल. मी तो व्हिडिओ काही त्या मुलीचा माझ्या पाहण्यात आला नाही, मी पाहिला नाही, परंतु त्यांच्याच वक्तव्यावरून मला असं वाटतं की आपण कुणाच्या आईला शिव्या देत नाही, तर आईवरून त्या व्यक्तीला आपण शिव्या देत असतो. हे आपल्याकडनं बऱ्याचदा अनेकांकडनं घडतं, असं त्यांचं त्या व्हिडिओमध्ये म्हणणं होतं. आणि मग पुढे जात जात ते त्या व्हिडिओमध्ये बचपन में ऐसी बातें होती ही रहती है असं ते म्हणतात. म्हणजे त्यांचं मी सगळं इथं लिहून घेतलं आहे मुद्दामून की त्यांनी नेमकं की बचपन में गलतियाँ होती है असं त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे. आता एकतर ती मुलगी लहान नाही आहे, बचपन म्हणजे तिला लहान लेकरू समजून ती चूक केली अशातला काही विषय नाही. ती तरुणी आहे, 15 वर्षाची मुलगी आहे. आणि ते पुढं जात जात असं म्हणतात की बचपन में ऐसी गलतियाँ होती है, म्हणून मी तिला क्षमा करतो आहे. म्हणजे बोलण्याची भाषा क्षमेची आहे. परंतु दुसरीकडे तुम्ही सगळ्यांनी हेही पाहिलं आहे की त्या मुलीचा माफी मागण्याचा व्हिडिओ शूट केला गेला आणि तो व्हायरल केला गेला. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वयात येत असलेल्या मुलीला, 15 वर्षाच्या मुलीला जर का खऱ्या मनाने जर तुम्हाला क्षमा करायची असेल, जसं की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये स्वतःच म्हणताय आणि देशालाही अपील करताय की देशानेही तिला क्षमा केली पाहिजे. आता देशाला त्याचं किती राग आला आहे, किती वाईट वाटलं आहे मला कल्पना नाही, परंतु यांना मात्र निश्चित वाईट वाटलं आहे, निश्चित राग आला आहे. हे त्या मुलीच्या व्हिडिओ शूट करून त्याला व्हायरल करण्यावरून हे सिद्ध होतं. आपण कुणीही असं करतो का हो? नरेंद्र मोदींचं वय किती आहे? त्या वयामध्ये गेल्याच्या नंतर जर कुणाकडनं जर आपल्याबद्दल अपशब्द वापरले गेले असतील तर आपल्याला राग येणं कुठल्याही वयात खूप स्वाभाविक आहे. आईवरची शिवी जर कुणी दिली असेल तर कुणालाही राग येतो. म्हणजे ती आपल्याला दिली गेलेली शेवटची शिवी असते, म्हणजे त्याच्यानंतर आपला संयम सुटतो. हे मी मान्य करतो. अगदी कुठल्याही वयामध्ये जरी आईवरून आपल्याला कुणी शिवी दिली तर आपला संयम सुटणं हे खूप स्वाभाविक आहे, सगळ्यांचाच सुटतो. नरेंद्र मोदी त्याला अपवाद नसावेत असं माझंही वैयक्तिक मत आहे. परंतु आपल्याला कुणी जरी शिवी दिली असेल तर आपण हे पाहतो की शिवी आपल्याला साधारणतः कुणी दिलेली आहे. आणि आपल्याकडे एक सुसंस्कृतपणाचा एक प्रघात असा आहे की जर ती मुलगी असेल, जर ती स्त्री असेल, खास करून वयात येत असणारी मुलगी असेल, तर आपण त्याच्याबद्दल दोनदा विचार करतो की आपल्याला या विषयाला कसं हाताळायचं. कारण वयात येणारी मुलगी असते, तिचं शिक्षण असतं, तिचं पुढं विवाहाचे विषय असतात. त्यामुळे आपण तशा वयातल्या मुलींवरती कसल्याही प्रकारचा निर्णय घेण्याच्या अगोदर, कसल्याही पद्धतीची कारवाई करण्याच्या अगोदर आपलं क्षमाशील मन हे जागं होतं. आणि आपण प्रसंगी स्वतःला कमीपणा घेऊन, स्वतःचा अपमान सहन करून, आपल्याला आलेला राग गिळूनसुद्धा त्या मुलीला आपण माफ करतो. आणि माफ करताना असं करत नाही जसं नरेंद्र मोदी करत आहेत. एकीकडे माफ करण्याची भाषा बोलत आहेत आणि दुसरीकडे तिला अशी शिक्षा देत आहेत की जी शिक्षा ती आयुष्यभर आपल्यासोबत घेऊन फिरेल. ही जी क्रूरता आहे, तिला एकीकडे शिक्षा द्यायची आणि दुसरीकडे देशापुढे येऊन आपण तिला क्षमा करतो आहे आणि देशाने माफ करावा असं अपील करण्याची जी क्रूरता आहे, भयंकर आहे. तुम्हाला जर खऱ्या मनाने जर त्या मुलीला माफ करायचं असलं असतं तर तुम्ही हा विषय कुठंही होऊ दिला नसता, या विषयाची वाच्यता होऊ दिली नसती. त्या मुलीवरती आता बघा, तिने जर माफी मागण्याचा जो व्हिडिओ शूट केला आहे तो काही उपरतीपोटी केलेला तर निश्चित नाही आहे की आपल्याकडनं चूक झाली आहे आणि त्या चुकीची उपरती आपल्याला झाली आहे म्हणून तर निश्चित तिने ती व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. ते व्हिडिओ तुम्ही पण पहा. तिची जी देहबोली आहे त्यावरून आपल्याला सहज लक्षात येतं की प्रचंड दबाव. आणि मी तर एक दोन व्हिडिओमध्ये असंही पाहिलं की तिच्या विरोधात FIR सुद्धा दाखल केला गेला. म्हणजे एक प्रचंड मोठा दबाव तिच्यावरती, तिच्या कुटुंबियांवरती, तिच्या जे काही नातेवाईक वगैरे असतील त्यांच्यावरती आणून हा व्हिडिओ शूट केला. तिला माफी तिने मागितलेली नसावी, तिला माफी मागायला लावलेली असावी, हे तिच्या व्हिडिओवरून निश्चित आपल्याला कळतं. म्हणजे तुम्ही एकीकडून माफ करण्याच्या गोष्टी करता आणि दुसरीकडनं तिचा तसा माफी मागायचा व्हिडिओ शूट करता.
तो व्हायरल होतो का आता करायला लावला जातो तेही आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आणि तिची पूर्णपणाने तिला एक्सपोज करून, तिला बदनाम करून, तिला आता कुठं जरी ती गेली तरी तिला त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, त्याच अँगलने तिच्याकडे पाहिलं जाईल, कारण ही तीच मुलगी आहे. इतकी व्यवस्था तुम्ही केली आणि ती व्यवस्था केल्यानंतर तुम्ही माफ करण्याची भाषा करता. खरोखर म्हणजे कुण्याही संवेदनशील व्यक्तीने 2 मिनिट थांबून हा विचार केला पाहिजे की नेमकं ही भाषा कशाची आहे. एकीकडे तिला पूर्णपणे एक्सपोज करायचं आणि दुसरीकडे तिला माफी मागण्याची, तिला माफ करण्याची भाषा करायची. म्हणजे किती असंवेदनशीलता आहे ही. खरोखर जर नरेंद्र मोदींचं जर मन जर संवेदनशील असलं असतं तर हा विषय ज्याला रफादफा करणं म्हणतात, झाकून टाकणं म्हणतात, असा केला गेला असता. न की त्या मुलीला इतकं व्हायरल करून व्हिडिओ तिच्या समोर आणून तिला आयुष्यभरासाठी आता हे करून टाकलं आहे. कमीत कमी कितीतरी पुढचे वर्ष जोपर्यंत लोकांची विस्मृतीत ती गोष्ट जात नाही तोपर्यंत हा विषय आता असा करून टाकला आहे. ती मुलगी आता कुठं जरी गेली तिला ह्या नजरेने पाहिलं जर की हीच ती मुलगी आहे की जिने नरेंद्र मोदींना ज्या काही नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून जे आहे ते शिव्या दिल्या आणि आईवरच्या शिव्या दिल्या. आईला शिव्या दिलेल्या नाहीत, परत सांगतो. पण नरेंद्र मोदी म्हणतात की मेरी माँ को भी गालियाँ दी गई, माँ को नहीं गालियाँ दी, आपको माँ के ऊपर गाली दी गई, असा तो विषय आहे. परंतु त्या मुलीला आता हीच ती मुलगी या दृष्टिकोनातून, या नजरेने, या अँगलनी समाज पाहणार असं आयुष्यभरासाठी हा विषय करून मग परत वरून माफीची भाषा ही यांच्या तोंडी येते. ही प्रचंड असंवेदनशीलता आहे. आणि नरेंद्र मोदींना जर असं वाटत असेल की असं करून मी समाजाची सहानुभूती मिळवू शकतो तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की असं होत नाही. त्यांना कोण सल्ले देतं आहे, कोण हे सगळं करायला लावतं आहे, मला खरोखर कळत नाही. आणि खरोखर आश्चर्य वाटतं आहे की हे आता हे चालत नाही आहे. लोक याला खरं ओळखायला लागली आहेत. लोकांना कळतं आहे की नेमकं काय आहे ते. त्या मुलींनी जी काही त्यांच्याबद्दल भाषा वापरलेली आहे, माझ्या तर परत सांगतो तो व्हिडिओ पाहण्यात आलेला नाही, पण ते म्हणतात की मला शिव्या दिल्या तर दिल्याही असतील. आपण एवढंही त्यांच्यावरती अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही. परंतु त्या मुलींनी त्याच्या शिव्या दिल्या असतील तर मी त्याचं कुठेही समर्थन करत नाही. अगदी अभिजित दिपकेंनी सुद्धा जेव्हा नरेंद्र मोदींबद्दल हे वाक्य उच्चारलं की सुबह हो गई मामू, तेव्हा मी असं म्हणालो होतो की ही टपोरी भाषा देशाच्या पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये शोभणारी नाही आणि अभिजित दिपकेंनी असं बोलायला नाही पाहिजे. तसंच मी तर हेही म्हणेन की जर त्या मुलींनी, त्या तरुणींनी जर का नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या असतील तर तिने त्या शिव्या दिल्या नाही पाहिजेत. मी त्याचं कुठेही समर्थन करत नाही. परंतु हे जे ह्यांचं वागणं आहे याचंही कुठेही समर्थन करता येणार नाही. म्हणजे तिने तर फक्त तुम्हाला शिवी दिली, परंतु तुम्ही तिला न शिवी देता अशी शिवी दिली आहे की आयुष्यभर तिच्या आता पाठीशी, तिच्या म्हणजे मानगुटीवर भूत बसणं जे म्हणतो मराठी भाषेमध्ये, तशा पद्धतीचं एक भूत तिच्या मनगटीवरती तुम्ही बसवून टाकलेलं आहे. इतकी क्रूरता या तुमच्या एका कृतीमधनं तिच्या बाबतीमध्ये घडलेली आहे हे लक्षात. शिवी दिलेली परवडली, पण एवढं क्रौर्य हे एका वयात येत असणाऱ्या मुलीसाठी तुम्ही जे केले ते बरोबर नाही. तुमचं जे वय आहे ना, या वयामध्ये तुम्ही फक्त क्षमा करायला पाहिजे होती. खऱ्या मनाने, सच्चे दिल से ज्याला म्हणतात, अशी तुम्ही क्षमा करायला पाहिजे होती. मला ते नायक पिक्चरमधला एक अमरीश पुरीचा सीन आठवतो की त्याला असं विचारतात की आपने उसे ऐसे, सौरभ शुक्ला त्याचा असिस्टंट असतो सोबती, सौरभ शुक्ला असं म्हणतो अमरीश पुरीला की आपने तो उसे ऐसे ही जाने दिया, उसे सज़ा नहीं दी. तर अमरीश पुरी असं म्हणतो मैंने उसे जाने दिया लेकिन माफ़ नहीं किया. हे वागणं असं आहे नरेंद्र मोदींचं. क्षमेची भाषा एकीकडनं तोंडातनं बोलायची, पण त्याला माफ करायचं नाही. खऱ्या अर्थाने त्याला क्षमा करायची नाही, तिला शिक्षा द्यायची, अद्दल घडवायची आणि तिचा व्हिडिओ समोर आणून जगापुढं असं एक उदाहरण घालून द्यायचं की असं जर कराल तर बघा हे आम्ही तुमच्यासोबत करू. अशा पद्धतीचं हे सगळं चित्र नरेंद्र मोदींनी दुर्दैवाने, खरंच त्यांनी असं करू नये. ज्या वयात ते उभे आहेत त्या वयामध्ये एखाद्या मुलीकडनं असं जर बोललं गेलं असेल तर आपण कुणीही, म्हणजे माझ्यासुद्धा जीवनात अशा एखादी दुसरी घटना घडलेली आहे की कधी काही लोक माझ्याकडे आले होते की आम्हाला पोलिसात एका गटाच्या विरोधात पोलिसात तक्रार करायची. म्हणजे कुणाकुणाच्या विरोधात करायची, त्यांनी मला काही नावं सांगितली. त्यामध्ये एका स्त्रीचं पण नाव होतं. तर मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही तक्रार जरूर करा, पण ह्या सगळ्या पुरुषांच्या विरोधात करा, त्या स्त्रीच्या विरोधात तक्रार करू नका. कारण तिला एक मुलगी आहे आणि ती आता वयात येत आहे. तुम्ही जर त्या स्त्रीच्या विरोधात तक्रार कराल, तिचं जर नाव FIRमध्ये गेलं, पोलीस स्टेशनला गेलं, तर तिच्या संपूर्ण कुटुंबावरती तिचा परिणाम होईल आणि जास्त परिणाम तिच्या मुलीवरती होईल.
तिच्या मुलीच्या भविष्यावरती होईल. तर तुम्ही असं करू नका. तुम्हाला करायचं जरी असेल पुरुषांच्या विरोधात करा, पुरुष बघून घेतात. पुरुषांचा विषय नाही म्हणालो, कारण त्यांचं चूकच होतं, त्या गटाचं चुकीचंच होतं वागणं, म्हणून मी हो म्हणालो होतो. परंतु मी म्हणालो हे सगळं करत असताना त्या महिलेचं नाव तुम्ही त्यातनं बघा, कारण तिला मुलगी आणि ती मुलगी वयात येत आहे, तर तिच्या संपूर्ण जीवनावरती या गोष्टीचा परिणाम होईल आणि तुम्ही हे करू नका. म्हणजे आपण असं वागताना आपण स्त्रीचा वेगळा विचार करतो. खरोखर वेगळा विचार करायलाही पाहिजे. आपण स्त्रीला आपण आपली इज्जत म्हणतो. लक्षात घ्या, स्त्री ही आपली इज्जत आहे असं आपण म्हणतो. लेकी बाळी हे आपल्या इज्जती असतात आणि त्या आपल्या इज्जतीला अशा पद्धतीने तिचा माफी मागायचा व्हिडिओ काढून तो एक्सपोज करणे आणि व्हायरल करणे हे खरोखर शोभणारं नाही. आज तुम्ही फक्त त्या 15 वर्षाच्या कोवळ्या लेकराची इज्जत वेशीला टांगली नाही, तर संपूर्ण देशाच्या सगळ्या स्त्रियांची इज्जत तुम्ही वेशीला टांगली. खरंच सांगतो, चुकलं असेल मी नाही म्हणत नाही तुम्हाला, पण तुम्ही क्षमाशील राहायला पाहिजे आणि अशा पद्धतीने क्षमा केली पाहिजे की जी तिला एक्सपोज करणार नाही, झाकून नाही. परंतु तुम्हाला तसं करायला जमलं नाही, तुम्ही तसं करूही शकत नाही, कारण मी वारंवार म्हणलं आहे त्याचं फक्त एकच कारण आहे, अहंकार. तो जो दुखावला गेला तर तुम्ही काय करता आणि कसं करता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या मुलीसोबत जे तुम्ही केलं आहे ते आहे. त्यामुळे तुमच्या तोंडी क्षमेची भाषा शोभत नाही आणि तुम्ही क्षमा मागतही जाऊ नका, कारण तुम्ही क्षमा करतच नाहीत कोणाला खऱ्या अर्थाने मनापासून. तुम्हाला नेहमी शिक्षा द्यावीशी वाटते, अत्तल घडवावीशी वाटते, उदाहरण घालून द्यावंसं वाटतं की आमच्या वाटेला याल तर आम्ही हे करू. त्याच्यामुळे तुम्ही कृपया क्षमेची भाषा इथून पुढं कधीच करत जाऊ नका. आणि सगळं मी लिहून काढलं आहे की त्यांनी जे काही 2.5-3 मिनटाचं जे त्यांचं वक्तव्य होतं त्यामध्ये ते काय बोलले. आणि पुढं जाऊन ते असं म्हणतात की बचपन में गलतियाँ होगी इसलिए समाज के अंदर जो आक्रोश है उसे मैं भली भांति समझ सकता हूँ. आणि हा आक्रोश, हे जर वाक्य तुम्ही वाचलं की समाज के अंदर जो आक्रोश है उसे मैं भली भांति समजता हूँ, तर तुम्हाला असं वाटेल की समाजामध्ये यांच्याप्रती आक्रोश आहे, यांच्या विरोधात आक्रोश आहे. असं नाही आहे. ह्यांचं म्हणणं आहे की ती मुलगी जे काही बोलली त्याच्याप्रती जे समाजामध्ये आक्रोश आहे, कुठं आहे? कुठे दिसला आक्रोश? कुणी व्यक्त केला तो आक्रोश? कुठंच नाही आहे. तुमच्या काही अंधभक्तांना तेवढा आक्रोश वाटला असेल, सामान्य जनतेला त्याच्यामध्ये कुठेही आक्रोश वाटलेला नाही आहे. इसीलिए मैं भली भांति समझ सकता हूँ. एक कल्चरल शॉक में है म्हणे देश, एक कल्चरल शॉक में हमारी. और कशाचा कल्चरल शॉक आहे तर हमारी बेटियां इस तरह की भाषा कैसे बोल सकती है. आणि मग हे कंगना रनावत वगैरे जे बोलतात ती कसली भाषा आहे? तुमचे जे IT सेलवाले बोलतात ती कसली भाषा आहे? आणि तुम्ही अशी भाषा वापरणाऱ्या ज्या लोकांना फॉलो करता ट्विटरवरती ते काय आहे? कुमार विश्वास आता गप्प आहेत, शेपूट घातले त्यांनी, परंतु ते कधी काळी असं बोलायचे की मला लाज वाटते म्हणायचे की मेरा पंतप्रधान ऐसे लोगों को फॉलो करता है जो महिलाओं के लिए भद्र भाषा का प्रयोग करते हैं, असं एकेकाळी ते म्हणायचे. जे महिलांच्या प्रती भद्र भाषेचा वापर करणाऱ्या लोकांना तुम्ही स्वतः फॉलो करता आणि आज ही भाषा तुम्ही वापरता की कल्चरल शॉक है और हमारी बेटियां ऐसे कैसे बोल सकते. मग आमच्या त्या बेटियांच्या प्रती जे लोक असं बोलतात, भद्र भाषेचा वापर करतात, त्यांना तुम्ही ट्विटरवरती फॉलो कसं काय करत होता? आता करता का नाही मला माहीत नाही, पण कुमार विश्वास म्हणालेच होते की तुम्ही फॉलो करता म्हणून. मग हा दुट्टप्पीपणा कशासाठी आहे? हा जो दुट्टप्पीपणा आहे हा कशासाठी आहे? आणि पुढं असं म्हणतात की लेकिन समय है इन बच्चों को गले लगाने का. मग ते जंतर मंतरवर बसलेले कोण होते बाबा? तेही तर बच्चेच होते ना. पण त्यांना गळ्याला लावायच्या ऐवजी त्यांना लाठी आणि काठ्या का मारल्या, अश्रुधुराच्या नळ्या का फोडल्या, पॅलेट गन्स का वापरले, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार? गले लावणं तुम्हाला आज आठवतं आहे का? आज सुचायला लागलं आहे का? ह्या व्हिडिओची वेळ आल्याच्यानंतर त्या मुलीवर ते FIR दाखल करून तिला माफी मागायला लावून तिचा व्हिडिओ व्हायरल केल्याच्यानंतर तुम्हाला आज हे गले लावण्याची भाषा आठवते आहे का? म्हणजे सगळं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे. ह्यांना काही कुणाला गले लावायचं नाही आहे, ह्यांना काही कुणाला क्षमा करायचं नाही, ह्यांना काही कुणाला माफ करायचं नाही आहे. फक्त देशाच्या लोकांची रडून पडून सहानुभूती घ्यायची आहे. आणि पुढं हे काय म्हणतात, ये गुमराह बच्चे, म्हणजे आंदोलन केलं की ह्यांना कुणीतरी गुमराह केलं, तुमच्याबद्दल अपशब्द वापरले की ह्यांना कुणी गुमराह केले. 15 वर्षाची लेकरं गुमराह नसतात. आंदोलन करते तर गुमराह नसतातच. आंदोलन करताना त्यांच्या मनाला जे वाईट वाटलं आहे, त्यांना जो त्रास झाला आहे, त्यांना जो तुमचा राग आला आहे तो व्यक्त करत असतात. त्यामुळे त्यांना तुम्ही गुमराह म्हणू शकत नाही. ते गुमराह नाही आहे.
त्यांनी जे केलं आहे ते त्यांच्या पूर्ण होशो हवासमध्ये केलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तिला आज माफी, मला परत परत हेच म्हणायचं आहे की तिने माफी मागितली का तिला माफी मागायला लावली, याचासुद्धा विचार दर्शकांनी प्रामाणिकपणे केला आहे. त्याच्यामुळे ते गुमराह बच्चे वगैरे काही नव्हते. उनको राह दिखाना हमारा काम है, मैं उन्हें माफ़ करना चाहता हूँ, समाज भी उन्हें माफ़ करे. अब समाजाला रागच आला नाही तर समाज माफ कशासाठी करेल. उनको राह दिखाना हमारा काम है. आज आठवत आहे, 12 वर्ष झाले तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आत्तापर्यंत मग काय केलं? राह दाखवण्याचं काम का नाही केलं? लोकांना एवढा राग का आला? ही जी तरुणाई आहे ही एवढी रस्त्यावरती का उतरली? एवढी चीड तुमच्याबद्दल या तरुणाईच्या मनात का निर्माण झाली? योग्य राह जर पहिल्यापासून दाखवली असती तर ही वेळच आली नसती ना. रस्त्यावर कुणी उतरलं असतं ना, आंदोलन झालं असतं ना, तुम्हाला कुणी शिव्या घातल्या असत्या. 2024 साली पेपरफुटी झाली होती, त्याच्यावरती तुम्ही काहीच केलं नाही. आता 26 साली 25लाही काहीतरी घोटाळा, सतत पेपरफुटी आहे. तुम्ही तर एकदा जर मोबाईल आणि जर टी व्ही उघडला तर रोज एक पेपरफुटीची बातमी आहे तुमच्याकडे. तुम्ही न काही खरं तर राह दिखानेची जरूरत तुम्हाला आहे. तुम्ही रस्ता हरवला आहे आणि विसरला आहे. आप गुमराह हो चुके हैं. तरुणाई नाही, तरुणाई बरोबर तिच्या राहावरती आहे. योग्य जे आहे तेच त्यांनी केलं आहे. कभी कभी एक आपल्याकडे एक म्हण आहे ना की आपलेच दात आपले चोट, ही मराठीमधली एक म्हण आहे. त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं हैं. दात भी हमारे हैं, जीभ भी हमारी है. खरं आहे. लोकांनाही असंच वाटतं तुमच्याबद्दल, ज्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे आणि ज्यांना आता हे सगळं सहन होत नाही आहे, ज्यांना आता खरं कळालं आहे तर कळते पण वळत नाही अशी ज्यांची अवस्था झाली आहे. तुमचे जे समर्थक होते त्यांनी 2014, 19 आणि परत 24ला सुद्धा तुमच्यावरती अत्यंत विश्वासाने मतदान केलं आहे तुम्हाला आणि सत्तेत बसून पंतप्रधान केलं आहे. त्यांची हीच भावना आहे आता की दात बी आपले, नोट बी आपले, सांगा कोणाला. खून तर त्यांचं पण निघायला लागलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आंदोलनकर्त्याचं जे रक्त तुम्ही तिथं वाहिलं त्या आंदोलनाच्या ठिकाणी, त्याची जबाबदारी कोणाची आहे? गृह खातं त्याची जबाबदारी कधी उचलणार आहे? जसं पेपरफुटीची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती तरुणाईंनी तुम्हाला घ्यायला लावली, राजीनामा घ्यायला लावला, तसं गृह खात्याच्या या अपयशाची जबाबदारी तुम्ही कधी स्वीकारणार आहात आणि अमित शहांचा राजीनामा कधी घेणार आहात, याचे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बच्चे भी हमारे हैं, क्या बात. आत्ता आठवतं आहे, आत्ता सुचतं आहे. एवढी मोठी उपरती आहे ही की बच्चे भी हमारे हैं. ज्यावेळेस ते महिनाभर आंदोलनाला बसले, लाट्याकाट्या खाल्ल्या, पाण्याचे फवारे सहन केले, अश्रुधूर सहन केले, बॅलेट गनच्या गोळ्या सहन केल्या, काय काय नाही सहन केलं या लेकरांनी. ते सगळं करताना बच्चे भी हमारे हे तुम्हाला नाही आठवलं? आत्ता आठवतं स्वतःवर आल्यानंतर. हे काल तर आओ आओ खूपदा म्हणले, जसं काही कबुतराला बोलवत आहेत असं वाटलं. ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमध्ये एक सीन आहे बघा, अमरीश पुरी असं दाणे टाकत राहतो कबुतराला, आओ आओ म्हणतो, मागून शाहरुख खान येतो पुन्हा तोही सुरू करतो आओ आओ. तसं हे काल तर आओ आओ खूप चाललं होतं खालच्या व्हिडिओमध्ये. हे म्हणतात मुलांना की बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिल कर के आगे बढ़ेंगे. अगोदरच म्हणलं असतात तर, जेव्हा आंदोलनात बसल्याचा इशारा दिला तेव्हाच जर म्हणाला असतं की आओ बच्चों हम देश को मिल के आगे बढ़ाते हैं, आणि जर तुमच्या कार्यालयात त्यांच्यासोबत तुम्ही एक बैठक घेतली असती आणि त्यांच्या मागण्या काय त्या समजून घेतल्या असत्या आणि त्या अनुषंगाने कारवाई करत शेवटी जे तुम्ही धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतला तो जर पहिल्यांदाच घेतला असता तर हा विषयच आला नसता ना, आंदोलन झालं असतं ना, तुम्हाला कोणी शिव्या दिल्या असत्या. परंतु तुम्हाला हे सगळं आत्ता सुचतं आहे. आओ, पहिल्या दिवशीच आओ म्हणलं असतात तर ही जी कबुतरं नंतर उडून गेली ती उडूनच गेली नसती ना. अगोदर हिडीसपिटीस करायचं, कबुतरं उडवून लावायची आणि पुन्हा दाणे घेऊन यायचं आणि आओ आओ म्हणायचं. कोण येणार आहे? मार दिल्यानंतर कशाला माणसं परत येतील तुमच्याकडे? काय म्हणतात परत, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें. हे तुम्ही जर स्वतःला म्हणालात ना आरशापुढे टाकून खूप चांगलं होईल. हे मोबाईल पुढे येऊन जे सेल्फी शूट करताय तर त्याच्यात एक सेल्फी अजून अशी शूट करा की हे जे वाक्य आहे कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, हे त्या एक सेल्फी व्हिडिओ हे 2 वाक्य बोलताना स्वतःचा तुम्ही शूट करा आणि तो सेव्ह करा आणि रोज उठल्या उठल्या बघत जावा की गलतियों से भी कुछ सीखे. एवढ्या चुका केल्यात तुम्ही 2014पासून 12 वर्षात आत्तापर्यंत की विचारू नका. देशाला तो 12 वर्षाचा वनवास आठवतोय, अशी परिस्थिती तुम्ही देशावरती आणली. तुम्ही तर तुमच्या चुकांपासून काहीच शिकत नाही. त्यांना आंदोलन करायला लावलं, त्यांच्यावरती लाठ्याकाठ्या चालवल्या, त्या
काय पॅलेट गन्स वगैरे चढवल्या, ते सगळ्या चुका तुम्ही केल्या. आणि ते चुका केल्यानंतर हे असले व्हिडिओ करून तुम्ही परत चुकावर चुका करताय. तुम्ही तुमच्या चुकांमधनं काहीही शिकत नाही आहेत, हे या तुमच्या सगळ्या स्वतःच्या वागण्यावरून सिद्ध होतं आहे. त्यामुळे मी त्या मागच्या ह्याच्यामध्ये म्हणालो की पंतप्रधानाची ठेवली पाहिजे का? नक्की ठेवली पाहिजे देशाच्या पंतप्रधानाची. पण त्या पंतप्रधान असलेल्या व्यक्तींनी सुद्धा त्या पंतप्रधान पदाची गरिमा ठेवून घेतली पाहिजे. आपण पण आपली ठेवावी लागेल ना, लोकांनीच आपली ठेवायची आपल्याला अपेक्षा असेल तर. खरोखर लोकांनी त्यांची ठेवली पाहिजे. पंतप्रधान आहेत ते देशाचे, मी आजही म्हणतो. परंतु त्यांनी सुद्धा स्वतःची ठेवून घेतली पाहिजे आणि पंतप्रधान पदाची गरिमेची सुद्धा त्यांनी ठेवून घेतली पाहिजे. ती स्वतः सगळी घालवत आहेत, स्वतःची घालवत आहेत, पंतप्रधान पदाची घालवत आहेत. आणि मग लोकांनी घालवली की मग त्यांना राग येतो, वाईट वाटतं, बदले घ्यायला उठतात. माझं म्हणणं आहे की कुणीच त्यांची घालवू नये, परंतु त्यांनी स्वतःची घालवू नये. हे खूप महत्त्वाचं आहे. आपणच आपली ठेवली तर लोक आपली ठेवतील, असं आपण सहज बोलताना म्हणतो कोणाला, हे त्यांना पण लागू होतं. मैं आपके लिए जीता हूँ. क्या बात आहे. कुठं जाणवलं आपल्याला 12 वर्षामध्ये की हे आपल्यासाठी जगतात म्हणून? कडक कपडे, भारी भारी गॉगल्स, भारी भारी घड्याळ, एक से एक. 10 लाखाचा सूट आठवतं ना अजून? नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी लिहिला होता. आणि म्हणतात मैं आपके लिए जीता हूँ. अजबच आहे. विदेश दौरे घ्या, त्या गाड्या घ्या, ते लाईट फक्त त्यांच्यावरतीच पडते गाडीतली, आणि पुन्हा म्हणतात मैं आपके लिए जीता हूँ. आईला भेटायला गेले तर कॅमेऱ्यावाला गाडीतनं बाहेर आल्याशिवाय गाडीतनं खाली उतरले नाही, आणि म्हणतात मैं आपके लिए जीता हूँ. म्हणजे तुम्ही तुमच्या आईसाठी जगू शकला नाही. तर मी जर तुम्ही मी विचार करून पहा की आपण आपल्या आईला भेटायला गेलो आहे, गाडीतनं उतरल्यानंतर कधी एकदा त्या आईला जाऊन भेटतो असं होतं आपल्याला. आपण काही कॅमेरा वाले यायची शूटिंग करायची वाट बघतो का? आईला भेटीची सुद्धा. म्हणजे आईलासुद्धा भेटताना त्याला खाजगी ठेवायचं नाही, ते सार्वजनिक करायचं. आणि मग दुसऱ्यांनी सार्वजनिक तुम्हाला काही म्हणलं की तुम्हाला वाईट वाटायचं आणि तुम्हाला राग यायचा. हे काय पद्धत आहे? त्याच्यामुळे मैं आपके लिए जीता हूँ. फंटॅस्टिक. म्हणजे कमाल आहे. आणि पुढं म्हणतात आपके उज्ज्वल भविष्य के लिए खपता हूँ. शब्दप्रयोग बघा, खपता हूँ. देशाचा पंतप्रधान नाही का? झिजतो म्हणलं पाहिजे मराठीमध्ये. खपता हूँ काय? परंतु आहेच, तसेच आहेत ते. नंतर मग आओ आओ गलतियों से सीखे आगे बढ़े. गलतियों से सीखो. हां, शेवट ह्यांनी केला, याने बरोबर आहे. गलतियों से सीखो आगे बढ़ो. हे कुणाला? दुसऱ्यालाच. हे आंदोलनकर्त्यांना, विद्यार्थ्यांना, या मुलांना. गलतियों से सीखो और आगे बढ़ो. ते सगळेजण म्हणत आहेत सेम टू यू. यांना काय म्हणतात ते सगळे? सेम टू यू. गलतियों से सीखो आगे बढ़ो. परंतु संवेदनशीलपणे जर आपण या विषयावरती बोलायचं झालं मित्रांनो, तर हे काय करतायत त्यांचं त्यांना माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने त्या मुलींनी यांना दिलेल्या ज्या काही शिव्या असतील किंवा या आईच्या त्याच्या आईवरून जी त्यांना शिवी दिलेली असेल, परत सांगतो मी व्हिडिओ पाहिला नाही, त्यामुळे काय नेमकं झालं आहे मला कल्पना नाही. ते मुलीचा व्हिडिओ मी पाहिला नाही, माझ्या पाहण्यात आला नाही, पण तो दिला असेल आपण गृहीत धरू. परंतु ते जितकं चुकीचं आहे तितकंच यांनी ज्या पद्धतीने त्या लेकराला हाताळलं ते पण खूप चुकीचं आहे. तिला ज्या पद्धतीने एक्सपोज केलं, तिचा व्हिडिओ केला गेला, तो व्हायरल केला गेला, आणि त्या लेकराला आता ती जिथं कुठं जाईल तिथं हीच ती मुलगी अशी जी एक समाजाने तिच्याकडे बघण्याची जी भावना यांनी दिलेली आहे ही खूप वेदनादायी आहे, खूप वाईट आहे. आणि म्हणून म्हणालो मी तुम्हाला की, आणि कसं असतं, लहानांकडनं चुका होतात, क्षमा करण्याची जबाबदारी मोठ्यांवरती असते. तुमच्या पोटच्या लेकरांनी, तुमच्या भावाच्या लेकरांनी, तुमच्या बहिणीच्या लेकरांनी, कुणीही तुमच्या जवळच्या एखाद्या लेकरांनी जर असं केलं असतं, तुम्ही राग तुम्हाला जरूर आला असता, परंतु तुम्ही त्याला शिक्षा देण्याच्याऐवजी क्षमा करण्याकडे कल दिला असता. आणि शिक्षा जरी दिली असती तर अशी दिली असती की जी कुणाला कळायला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला हाताळलं असतं, परंतु हे तसं करणार नाही. अहंकारी लोक आहेत, त्यांना राग येतो, बदला घेतात, बदल्याची भावना असते कायम, धडा शिकवण्याकडे कल असतो, उदाहरण घालून द्यायचं की बघा परत जर कोणी काही केलं तर त्याचे उसका हश्र ऐसे होत आहे. अशा पद्धतीची ही वृत्ती आहे, क्रौर्य आहे. क्षमा, दया, सद्भावना नाहीच आहे, क्रौर्य आहे फक्त. आणि ते या त्यांच्या सगळ्या कृतीतनं दिसलं. मित्रांनो, माझा व्हिडिओ थोडासा मोठा झाला याची मला जाणीव आहे, पण विषय जेवढा संवेदनशील होता आणि या वयातल्या, ज्या वयात आज नरेंद्र मोदी आलेले आहेत आणि ज्या वयात ते उभे आहेत, त्या वयातल्या व्यक्तीने अशा पद्धतीने या विषयाला हाताळलं, खरोखर वेदनादायी आहे. त्या मुलीचं 100% चुकलं आहे. देशाच्या पंतप्रधानाला तर बोलायलाच नाही पाहिजे, पण एका म्हणजे एका आपल्यापेक्षा
आजोबाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल तर निश्चित असं नाही बोलायला पाहिजे, हे मी मान्य करतो. परंतु मग आजोबाच्या वयातल्या व्यक्तींनीसुद्धा आपल्या नातीच्या वयाच्या मुलीच्यासोबत असं नाही वागलं पाहिजे जसं नरेंद्र मोदी या मुलीसोबत वागले.